Sine of root of cos x plus tan of log of 2x tan of log of 2x हा पहिला प्रॉब्लेम झाला. आता हे दुसरा प्रॉब्लेम आहे तुमचा cos of e raised to 3x plus root of sec of 3x आणि हे थर्ड प्रॉब्लेम आहे इसका sec of log of sin x plus cosec of a raised to 7x असे मी तुम्हाला इथं 3 प्रॉब्लेम दिलेले आहेत. ओके, आता पुढे पहा चौथा प्रॉब्लेम आहे तुमचा sin inverse of root of 3x plus cos inverse of log of 7x असे 4 प्रॉब्लेम दिले तुम्हाला मी इथं. पहिला प्रॉब्लेम इथं सोडवतोय तुम्हाला. ठरल्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहितीच आहे की डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्ही त्याला y ने दाखवायचं किंवा f of x ने दाखवायचं. लेट y is equal to sin of root of cos x आहे इथं प्लस tan of log of 2x आहे. ओके, आता काय करायला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं इथं लिहायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं. आता y चा डेरिव्हेटिव्ह काय होतं इथं dy by dx असं लिहायचं. त्याच्यानंतर हे झालं तुमचा पहिला टर्म, आला दुसरा टर्म. ह्या दोन्हीही मध्ये प्लस आहे म्हणजे ह्याला पण सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढता येतं तसं काढता येतं. मग असं लिहायचं x टेक वाढवायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of root of cos x plus डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of log of 2x आहे. ओके, आता मी काय करणार आहे इथे डायरेक्टली समोर कोण दिसते तुम्हाला साइन दिसतंय. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे cos of root of cos x झालं. ठीक आहे, मग आता ह्या म्हणजे कोणाचं ह्याचं काढलं पाहिजे. म्हणजे कोणाचं रूट ऑफ cos x चा काढलं पाहिजे. कोणाचं काढलं पाहिजे हे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ cos x चा काढलं पाहिजे. रूट ऑफ cos x चा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे प्लस आता tan चा डेरिव्हेटिव्ह काय आहे sec स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan काय होतो sec स्क्वेअर log of 2x झाला आहे का नाही. मग आता समोर कोण दिसतं आपल्याला tan दिसतो. tan चा डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच्या समोर कोण आहे log of 2x आहे. मग काय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 2x असं लिहायचं. चला पुढच्या स्टेप मध्ये आता हे तर आता काढले ऑलरेडी, ह्याला तसं आहे तसं लिहून ठेवायचं. हे रूट ऑफ cos x काय झालं 1/2 रूट ऑफ cos x. जसं तुम्हाला सूत्र आहे म्हणजे फॉर्म्युला आहे तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ f of x असेल तर आपण काय करतो 1/2 रूट ऑफ f of x इंटू काय करतो f dash of x करतो की नाही करतो. तशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ cos of x 1/2 रूट ऑफ cos x. आता परत ह्या रूट मध्ये कोण आहे त्याचं परत काढला पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x असं आलं लक्षात. प्लस आता हे तर काढलेलं ऑलरेडी तसं लिहून टाकायचं
sec स्क्वेअर log of 2x. आता log of 2x कडे किती होतं 1/2x किती होतं 1/2x आणि परत डेरिव्हेटिव्ह काढायचं परत डेरिव्हेटिव्ह ऑफ परत काढायचं आणि 2x काढायचं हे नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x 1/2x आणि परत काय केलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काढला पाहिजे. ओके चला या स्टेप मध्ये ह्याचं काढलं समजलं तिथं आपण काय करायचं cos of root of cos x झाला into 1/2 root of cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय होता मायनस किती होतं रे sin x प्लस आता इथे किती आहे sec स्क्वेअर log of किती आहे 2x आहे into किती 1/2x आहे आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं 2 होतं. तर हा 2 आणि हा 2 काय झालं कॅन्सल होतो. आता मग जे आहे ते लिहायचं हे पहा काय या मायनस sin x ने मल्टिप्लाय केलं तर मायनस sin x पहिले लिहू टाकू आपण मायनस sin x पहिले लिहा नंतर हे cos of root x लिहा आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये हे जो आहे तो लिहून टाका 2 रूट ऑफ किती आहे cos x झाला तेव्हा हे प्लस इथं काय रे हे कॅन्सल झालं हे आहे sec स्क्वेअर log of 2x लिहिलं. आता डिनॉमिनेटर मध्ये किती आपल्याकडे x आहे अशा पद्धतीने आपण काय करायचं इथं हे dy by dx असं लिहायचं सिंपली अतिशय शांततेनं हे प्रॉब्लेम सोडवता जायचं आहे आपल्याला. ओके अशा पद्धतीने हा पहिला प्रॉब्लेम काय झाला सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण काय करूया ह्या दुसरा प्रॉब्लेम आपण सोडूया इथं आणखी एक प्रॉब्लेम इथं सोडण्याची जागा आहे आपल्याकडे तर आपण जरा सोडून टाकू. ओके हे बघा दुसरा प्रॉब्लेम लिहितो मी लेट y इक्वल टू किती आहे cos of e raised to 3x प्लस किती आहे इथं sec of किती झालं प्लस रूट ऑफ sec of किती आहे 3x. आता काय लिहायचं आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं. आता y चा डेरिव्हेटिव्ह काय होतं हे dy by dx नाही का त्याच्यानंतर आता ह्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह द्यायचं त्याला सेपरेट करायचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी ऍक्शन घ्यायची डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of e raised to 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रूट ऑफ sec of किती आहे 3x असं लिहायचं बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये इथं काय झालं हे dy by dx is equal to cos चा डेरिव्हेटिव्ह काय होतो मायनस समोर कोण आहे cos आहे cos चा डेरिव्हेटिव्ह काय झाला sin of e raised to 3x झाला डेरिव्हेटिव्ह cos काय झाला मायनस sin झाला. आता कोणाचं काढायचं इथे sin इथे समोर कोण आहे त्याचं काढायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to कसं काढायचं हे 3x काढायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 3x. ओके प्लस पुढच्या ह्याच्यामध्ये बघा रूट ऑफ x काय होतं 1/2 रूट ऑफ sec of किती होतं हे 3x झालं. ओके आता इथं ह्याच्या रूट मध्ये कोण आहे sec आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ sec of काय आहे 3x sec of 3x आपण काय काढायचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके पुढच्या स्टेप मध्ये ओके पुढच्या स्टेप मध्ये इथे लिहितो मी काय लिहिणार आहे बघा रे dy by dx बरोबर dy by dx is equal to इथे किती आहे मायनस sin of e raised to 3x आहे e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो e raised to 3x च होतो ठीक आहे आणि त्याच्या डोक्यात आणखी एक आहे तर परत काय केलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे 3x असं लिहिलं पाहिजे नाही का परत प्लस 1/2 root of sec of 3x into sec चा डेरिव्हेटिव्ह काय रे sec x into tan x sec of 3x into tan of काय आहे 3x
आणि परत डेरिव्हेटिव्ह काढायचा, कोणाचा काढायचा, 3x चा काढायचा. ओके, पुढच्या स्टेप मध्ये काय हे केले तुम्ही dy बाय dx इक्वल टू मायनस साइन ऑफ e रेस टू किती आहे 3x आहे इनटू e रेस टू 3x आहे आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो 3 होतो प्लस आता हे जे आहे ते लिहितो और मी काय लिहितो sec ऑफ 3x इनटू tan ऑफ 3x असं लिहितो मी नाही का. त्याच्यानंतर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 लिहायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे बाय 2 रूट ऑफ किती आहे sec ऑफ किती आहे 3x आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हा प्रॉब्लेम सोडवायचा. आपण हे सोडवलेला आहे, दुसरा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. ओके, हे दोन प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तर तुम्ही एवढं हे लिहून घ्या. तर आपल्याला नेक्स्ट मध्ये आपण काय करू परत आणखी ते दोन प्रॉब्लेम सोडूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर हे दोन प्रॉब्लेम लिहून घ्या.